सर्व सहभागांना विनंती कुठं आपण समाजामध्ये बसणार आहे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. त्याच्या येण्याने जणू काही म्हणजे असं वाटलं की आपण सगळे खूप चांगल्या सुस्थितीत जगतोय असं वाटलं. कारण एक गोष्ट सांगू इच्छिते, आताचे जे 90s म्हणजे 90sच्या तर एक म्हणजे 99 बॉर्न आहे आणि जे टीनेजर्स किंवा आताची जी पिढी आहे त्यांना ऍक्सेप्टन्स थोडासा कमी, म्हणजे माझ्या वेळेस होतं मी 94 आहे तर तेव्हा कमी होता जो ऍक्सेप्टन्स होता आपल्या जातीचा किंवा शाळेमध्ये सुद्धा ऍक्सेप्टन्स होता खूप कमी होता की मी या जातीची तेव्हा सांगायला लाजायची. आणि ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर किंवा डिजिटलचे वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये एवढा काय म्हणतो आपण त्याला वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टन्स त्यांनी घेऊन आपल्या ज्या बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते. आणि तरुण पिढी युवा वर्ग त्यांना इतका लाईक करतो तर त्यासाठी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन. आणि तुमच्या माध्यमातून असंच आपल्या समाजाला नवनवीन आपल्या बाबासाहेबांचे विचार किंवा बाबासाहेबांची शिकवण आहे, गौतम बुद्धांची जी शिकवण आहे ती बाबासाहेबांची आपल्या सर्वच समाज बांधवापर्यंत रादर दॅन दुसरे जे काही दुसऱ्या समाजातले जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावी अशी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते. तुमचं मनापासून नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करते. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव खूप मोठं या ताईने दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज या जुन्नर तालुक्यामध्ये काही आम्ही समाजामध्ये काम करत असताना जुन्नर तालुका लेणी फाउंडेशन म्हणून एक टीम आहे. तर या टीमच्या माध्यमातून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहेत. या लेण्यांचं कार्य किंवा लेण्यांची माहिती जगभरामध्ये जावी यासाठी आम्ही एक लेण्यांचं एक दिनदर्शिका या ठिकाणी आम्ही कालच त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील आपल्या हस्ते या ठिकाणी या कॅलेंडरचं दिनदर्शिकेचं या ठिकाणी वितरण या ठिकाणी करावं ताईला विनंती आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी विनंती आहे आमच्या महिला भगिनींना सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचे. त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि दिव्य शिंदे यांचे वडील सुनील भाऊ शिंदे खरं तर पुढे येत नाही, त्यांना विनंती आहे सुनील भाऊ आपण पुढे यायचे. आपल्या जुन्नर तालुक्याचा अभिमान सुनील भाऊ पुढे या. आपल्या स्वागत आणि आमच्या ताई शिंदे ताई आपल्याला विनंती आहे आपण पुढे यायचे या ठिकाणी. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. आपण जी चळवळ चालवतोय ही आपली जबाबदारी नाहीये, हे आद्य कर्तव्य आहे आपलं. कारण आपण छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीत जन्मलो, त्यात बाबासाहेबांच्या जातीत जन्मलो, तर हा खांद्यावरती भार आपल्या जास्त आहे की समाजाला न्याय मार्गाने सत्याच्या मार्गाने कसं घेऊन जाऊ शकतो. आपण नेहमी हा विचार करत आलो आतापर्यंत की अरे ही भांडणं चालली तरी मी या भांडणामध्ये कसा पडू, मी समाजाला करेक्ट कसा करू. पण ते सर्वप्रथम पहिलं आद्य कर्तव्य आपलं होतं हे आपल्याला कधी कळलंच नाही. पण मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की माझा समाज सध्या जागा होतोय. आपण जर जुन्नर तालुक्यात बघतोय तर जातपात जास्त दिसून येत नाही या हल्लीच्या ह्याच्यामध्ये, कारण सगळेच लोक जागरूक झालेत, कारण त्यांच्यामध्ये एक्सेप्टन्स आलाय आणि सगळ्या लोकांना हे कळतंय की बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे होते आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचे स्वप्न होती तीच बाबासाहेबांची होती. म्हणजे कसं असतं की ध्येय एक आहे
पण रस्ते वेगवेगळे आहेत, काही फरक पडत नाही की तुम्ही कुठल्या रस्त्याने चालले ते, पण तुमचं ध्येय बाबासाहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, राजश्री शाहू महाराजांचे, महात्मा फुलेंचे, फातिमा शेख, बिरसा मुंडा, आपले ह्यांचे विचार आहेत. भले तुम्ही कुठल्याही मार्गाने चला, पण तुमचं ध्येय असलं पाहिजे समता, समानता, बंधुता आणि न्याय, जे भारतीय संविधान म्हणजे प्रिएम्बल मध्ये दिलेले आहे. आपण जातीवाद करत नाही आणि कुणाला करूही द्यायचं नाही, पण आपले जे हक्क आहेत त्यासाठी नेहमी तत्पर उभं राहिलाच पाहिजे. मी खरं तर सांगायला गेलं तर मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे इथं, माझे मम्मी डॅडी आहेत इथं, पण मी या तालुक्यातली आहे याचा मला सगळ्यांपेक्षा जास्त गर्व आहे. कारण फार कमी लोकांचं नशीब आहे की तुम्हाला दोन्ही वारसे एक सोबत लाभले ते. एवढं कुणाचं नशीब नाहीये की तुम्हाला ह्यांचा पण वारसा लागतोय आणि त्यांचा पण वारसा लागतोय. म्हणजे वैचारिक दृष्ट्या तुम्ही कुठल्याच बाबतीत कमी नाहीये, त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही. माझी अशी इच्छा आहे की या देशाला नेतृत्व जुन्नर तालुक्यातून पहिलं जायला पाहिजे, कारण सगळ्यात जास्त गोष्टी वैचारिक वारसा, समतेचा भाव, समानतेचा भाव, आदर, न्याय आपल्याला इथून जुन्नर तालुक्यातून गेला. तर प्रत्येक घराघरामध्ये आपण न्याय, समता, समानता, बंधुता याची बीज, याचं रोप लावलं गेलं पाहिजे आणि देशाला संदेश गेला पाहिजे सत्याचा. मी इतकंच सांगेल. आणि तुम्ही जे लेणी संवर्धक दादा बोलले, हे फार उत्कृष्ट काम चालू आहे तुमचं. काहीही माझ्याकडून मदत लागली, कधी पण लागली, कशीही लागली, मी तुमच्यासाठी नेहमी असेल. मला फक्त सांगा. जय भीम, जय श्रीराम. तुम्ही नाही जपत आहे तर कोणी ही जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेणार आहे. तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात हिंमत आहे, तर ती हिंमत आता दाखवणं फार गरजेचं नाही. येणारा काळ फार अवघड होऊन जाईल, त्यासाठी तुम्ही स्टँड घेणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही लोकांना समजावून आणि हा लढा पुढे घेऊन जाणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठीच आपण रणांगणात उतरलोय. जर मी करू शकते, ते इथे उभा असलेला प्रत्येक माणूस करू शकतो, ही अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवते. जय भीम, जय श्रीराम. नमस्कार प्रेक्षको, ओजी मराठी न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी नारायणगावमध्ये दिव्या सुनील शिंदे या समाजसेविका, आंबेडकरी चळवळीतल्या समाजसेविका आज नारायणगावमध्ये आल्या होत्या. त्यांचे स्वागत बौद्ध विकास मंडळाने भव्य जल्लोषात स्वागत केले.